नितीन गडकरींना सुद्धा आता बोलावं लागतं की मी ज्याचं काम केलं तेच माझ्या विरोधात आहे. ज्यावेळेस अशी भूमिका बाहेर येते याचा अर्थ वातावरण थोडंसं विरोधात आहे. बंडखोरी करणं किंवा आकाशवाणी त्याला काय कोणी काय करणार असं अनेक ठिकाणी सत्तेची स्वप्न पडतात कोणाला? गुलाबराव पाटलांना. की आता सत्ता गेल्यावर तुमचे काय होईल हाल. मग ईडी सीबीआय उलटी कशी फिरेल याची भीती त्यांना वाटते. भारतीय जनता पार्टीत भ्रष्टाचारी कोणतीच पार्टी नाही आहे. राहुल गांधी बरोबर बोलले. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा येत्या 19 एप्रिलला येणार आहे. त्याच विषयावरती बोलणारी माझ्यासोबत आहेत अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, हा जो पहिला टप्पा आहे विदर्भातला, या टप्प्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीला कशा पद्धतीनं विजय मिळण्याची शक्यता आहे? किती जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे? हे पहा, या भागामध्ये विदर्भात काँग्रेसचे उमेदवार सगळे जवळपास उभे आहेत. विधानसभेचं जर गणित बघितलं मागचं, तर तिथं काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ शकते, अशा प्रकारची स्थिती आहे. इव्हन नितीन गडकरींना सुद्धा आता बोलावं लागतं की मी ज्याचं काम केलं तेच माझ्या विरोधात आहे. म्हणजे राजकारणात काम करायचं तर त्याने त्याच्या बाजूनच राहिलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांची भूमिका होती. आणि ज्यावेळेस अशी भूमिका बाहेर येते याचा अर्थ वातावरण थोडंसं विरोधात आहे, हे स्पष्ट होतं. ज्या पद्धतीची चर्चा आहे की खास करून छगन भुजबळ यांनी आजच वक्तव्य दिलं. त्यांनी म्हटलं आहे की नाशिकचा निर्णय घ्या, पण 20 मेच्या पूर्वी घ्या. असं ही बोलण्याची पाळी महायुतीवर का आली आहे? हे त्यांचं हर एक ठिकाणी आहे. नाशिकला आहे, सिंधुदुर्गला आहे, मुंबईमध्ये जागेवर आहे, काही पालघरची जागा आहे, ठाण्याची जागा आहे. अशा अनेक जागा आहे की जिथं अशा पद्धतीनं स्थिती महायुती जे म्हणतात स्वतःला त्यांच्यावर आलेली आहे. नाही, पण सांगलीचा तिढा तर अजूनही सुटला नाहीये. तुमच्याकडे महाविकास आघाडीची अडचणच आहे ना. कसला? कोण म्हणते तिढा? विशाल पाटील अर्ज भरताय, त्यांनी 4 अर्ज दाखल केलेले आहेत. त्याला तिढा थोडी म्हणतात. जागा कोणाला सुटली? जागा कोणाला सुटली? जर शिवसेना सुटली, पण ते विशाल पाटीलांचं नाव आहे, सगळं चर्चा. विशाल पाटील काँग्रेसमध्ये आहेत ना ते. कोण म्हणतो मला? ते म्हणतात स्वतः. मागच्या शेतकरी संघटनेकडून लढलेले ते माहिती तुम्हाला? ते माहिती आहे आम्हाला. पण ते मल्लिकार्जुन खरगेची भेट घेतली त्यांनी दिल्लीत येऊन. त्यांनी विनंती केली. भेट घेतली. तुम्ही त्याला तिढा कसं म्हणता? तिढाचा अर्थ कळतो का तुम्हाला? कळतो आम्हाला. अर्थात तिढा म्हणजे जागा वाटपच झाली नाही. आमची जागा वाटप झालेली आहे. कोणी बंडखोरी करणं किंवा आकाशवाणी त्याला काय कोणी काय करणार असं अनेक ठिकाणी. सांगलीत काय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांच्याच लोकांनी भरलं, हिंगोलीमध्ये, असं अनेक ठिकाणी. त्याला तिढा थोडी म्हणता येतं. ज्या पद्धतीने गुलाबराव वक्तव्य देत आहे आणि चर्चा करताय, ते म्हणताय की स्वप्न पडतात, यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया? स्वप्न? त्यांना सत्तेची स्वप्न पडतात. गुलाबराव पाटलांना सत्य त्यांचे काय स्वप्न पडायचे? ज्या पद्धतीने स्वप्न पडतात ते भीती दाखवतात. कोण? गुलाबराव पाटील. अरे ते सत्यतच आहे ना. त्यांना काय आता स्वप्न दाखवायचं? मला काही कळलं नाही तुमचा शब्द. काय झालं? शब्दाचा अर्थ असा आहे की गुलाबराव पाटीलने वक्तव्य दिलं आहे की ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ही सत्ता एक आव्हान उभं आहे आणि त्या आव्हानाला पेलताना मला अडचणी येत आहे, असं ते म्हणतात. याचाच अर्थ सत्ता जाणार याचं त्यांना भीती वाटते की आता सत्ता गेल्यावर तुमचे काय होईल हाल. मग ईडी सीबीआय उलटी कशी फिरेल याची भीती त्यांना वाटते. ती भीतीग्रस्त झाली का तुमच्या या सगळ्या? मग बिलकुल. कारण आताचं वातावरण जर बघितलं, मोदी विरोधात वातावरण आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण आहे. निश्चित यांचं 400 का बोलतात? हे मानसिक खेळ खेळतात, माइंड गेम खेळतात. जर तुम्ही कागदावर सगळ्या राज्याचे आकडे घेतले आणि तुम्हीच लिहा तुमच्या हाताने आकडे, तर भाजप 200 250च्या पुढे सतत जात नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आज एक राहुल गांधींनी मोठं वक्तव्य केलं. गेल्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं की चौकीदार चोर आहे. यावेळेस त्यांनी म्हटलंय की ते भ्रष्टाचारी आहेत आणि इलेक्ट्रॉन बॉन्डच्या प्रकरणात मोठे भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचारीच आहे. भारतीय जनता पार्टीत भ्रष्टाचारी कोणतीच पार्टी नाही आहे. आणि राहुल गांधी बरोबर बोलले. इलेक्ट्रो बॉन्ड जे मिळालेले भारतीय जनता पार्टीला कसे मिळाले? ज्या ज्या कंपन्यांना इलेक्ट्रो बॉन्ड मिळाले त्यांना आधी ईडीच्या धाडी पडल्या की नाही त्यांच्याकडे? तुम्ही सांगा. सीबीआयने इन्क्वायरी केल्या की नाही? केल्या. बरं, ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड दिले त्यांना नंतर शासनात सरकारने मोठे मोठे टेंडर्स दिले का नाही दिले? सांगा. आम्हीच पुरावे दाखवतो. म्हणजे धंदा लो और चंदा दो. मग हा भ्रष्टाचार नाही तर काय? राहुल गांधी काय चुकीचं बोलतात? खरं बोलतात. धन्यवाद. हे होते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते आहेत. मुंबईवरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.